आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। माझे प्रतिनिधी बसलेले आहे। आम्ही प्रशासन शासनाला जागा उपलब्ध करून द्या, बाकी पुढची जबाबदारी आम्ही घेतो। कारण की हेच समोरच्या लोकप्रतिनिधींकडे मागण्या करणार आहे की भाऊ ते करायचंच आहे आपल्याला, तर 100% एक मलकापुरात सुसज्ज पत्रकार भवन उभं राहील याची मी आपणा सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। आज वेळेला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पहिले मराठी इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले। त्यानिमित्त आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो। तर मी इथं त्यांची जयंती 20 फेब्रुवारीला बरेचशा ठिकाणी असं असते की त्यांची जयंती म्हणून आहे पत्रकार दिन, तर हे आपणास एक जाणीव करून देतो, तर त्यांना स्मरण करतो। आज भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा शेख यांचा जन्मदिन आहे, यांची जयंती आहे, त्यांना सुद्धा स्मरण करतो। 3 जानेवारी पासून सावित्री जिजाऊ दसरा सुरू झालेला आहे, तर 12 जानेवारीपर्यंत असते, त्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। शिवकालीन पत्रकार बहिर्जी नाईक यांना सुद्धा स्मरण करतो। विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दिलीप बापू देशमुख, तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आंखें सबको होती है नजर सबको नहीं होती, असे सर्व नजर असलेले सर्व पत्रकार मंडळी, या सर्वांना संस्नेय नमस्कार। मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो किंवा पत्रकार ही मंडळी चौथा स्तंभ आहे। शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था हे 3 स्तंभ आणि चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार लोकशाहीचा। प्रत्येक ठिकाणी म्हणतात की पत्रकार हे आपल्याला आरसा दाखवतात, पत्रकार आरसा दाखवतात, परंतु मी त्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन सांगेल, पत्रकार हे आरसाच दाखवत नाही, तर पत्रकार हे एक समाजाला दिशा सुद्धा दाखवतात। तर अशा सर्व पत्रकार बंधूंचे आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावे। मित्रांनो, मी दसरखेडले श्रावण भाऊंनी कार्यक्रम आयोजित केला होता किंवा सर्व पत्रकार मंडळींनीच कार्यक्रम आयोजित केला होता। भाद्रू मंडळाला सुद्धा आम्ही सर्व होतोच, त्या दिवशी पत्रकार दिन आयोजित केला होता। त्या दिवशी माझ्या डोक्यात कल्पना आली की नाही, पत्रकार मंडळींचा कार्यक्रम आयोजित करत आहे, तर पुढच्या वर्षी आपण काहीतरी सर्व मंडळींना एकत्रित करून आपण कार्यक्रम घेऊ। परंतु माझ्या डोक्यातली कल्पना हरीश भाऊंनी डोक्यातच राहू दिली आणि याच वर्षी ते कार्यक्रम घेतला, त्याबद्दल हरीश भाऊंचे आपण सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करावे। आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, 1 मिनिट घेतो आणि मी जिजाऊंची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करतो। आदरणीय दिलीप बापूंना विनंती करतो की त्यांचे आपण स्वागत करावे, ही विनंती करतो। पत्रकारांचा सत्कार, सन्मान, गेट टुगेदर ज्यांनी आयोजित केलं, त्या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ देशमुख, हरीश भाऊ रावळ, मंचावर उपस्थित रमेश भाऊ माळकर, प्रसाद जाधव, हाजी रशीद का जमादार, श्याम राठी, अरुण अग्रवाल, गजानन ठोसर, वसंतरावजी भोजने, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनी, पत्रकारिता हा छंद आहे आणि ती जोपासणारी माणसं स्वच्छंदी असतात। आपण काय लिहावं, कसं लिहावं, हा विचार पत्रकाराला समाजातूनच प्राप्त होत असतो। असं म्हणतात की पत्रकार हा समाज मनाचं 3रं नेत्र आहे, जे सर्वसामान्य माणसाला दिसत नाही, जे सर्वसामान्य माणूस पाहू शकत नाही। म्हणजे बातमीच्या पलीकडचीही एक बातमी असते आणि ती खरा पत्रकार शोधू शकतो। हा छंद ज्यांनी जोपासला ते खऱ्या अर्थानं पत्रकार बनले। काही लोकांनी व्यवसाय म्हणून पत्रकारिता स्वीकारली, त्यांचा भाग वेगळा आहे। या ठिकाणी बसलेले ओमप्रकाश रावत आहेत, हे स्वतःच्या विरुद्ध देखील बातमी लिहायचे।
कुछ भी हुआ भांजे तो बातमी से बेईमानी नहीं होना, मेरी गलती हो गई ना और वो बातमी कैसी है तो मैं लिखूंगा। स्वतःच्या विरुद्ध बातमी लिहिणारे, लोकांना मदत करणारे एका विद्यार्थ्याला कॉपी देण्याचा प्रकार होता। एका विद्यालयातील शिक्षकांशी संगनमत करून ओमप्रकाश रावत यांनीच ती घटना घडवून आणली। साला बोले मेरे को खटक रहा, मैंने गलत किया। फिर एका पत्रकाराच्या माध्यमातून एका शिक्षकाने कॉप्या पुरवल्या बातमी। हे स्वतःच्या विरुद्ध देखील बातमी तयार करणे हे धाडस असावं लागते। पत्रकार हा सत्याला दुजोरा देणारा असला पाहिजे। तो इन्स्पिरेशन, पर्स्पिरेशन फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ डाऊन ट्रोडन, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायग्रस्त माणसांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी जो झटतो, आपली लेखणी राबवतो, तो खरा पत्रकार। काही लोक स्तंभलेखन करतात, काही स्टोरी रायटिंग करतात, काही एडिटोरियल लिहितात। बातम्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, भिन्न भिन्न प्रकार असतात। सत्याला उजागर करणे हे सगळ्यात महत्वाचं काम जे पत्रकार करतात ते खऱ्या अर्थानं पत्रकारिता करतात असं मी मानतो। आपल्या पत्रकारितेतून समाजाचं प्रबोधन करणे, समाजाला दिशा देण्याचं काम करणे आणि आपल्या बातम्यांमधून लोकांचं मत तयार करणे, जनमत तयार करणे आणि त्या जनमतातून तयार झालेल्या जनमतातून व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणे, प्रशासनाला जबाब विचारणे, जबाबदारीनं वागायला शिकवणे। आधीच्या कालखंडात रमेश भाऊ जे अग्रलेख लिहायचे आमचे पत्रकार, ते सरकारला मार्गदर्शन करायचे की सरकारने अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, असा धोरणात्मक कार्यक्रम या सरकारच्या कालखंडामध्ये झाला पाहिजे आणि मग त्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये दिसायला लागायचं। एवढी ताकद पत्रकारितेमध्ये होती। पत्रकार हा खरंच दिशा दिग्दर्शनाचं काम करणारा एक महत्वपूर्ण केंद्रबिंदू आहे। त्याचं महत्व हे अत्यंत असाधारण आहे आणि म्हणून पत्रकारितेचं महत्व आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। पत्रकारांना समाजामध्ये वेगळा सन्मान मिळतो, पण हा पत्रकार येतो कुठून? याच समाज व्यवस्थेतून पत्रकार येत असतो। अधिकारी कुठून होतात? याच समाज व्यवस्थेतून येतात आणि मग समाज व्यवस्था ज्या पद्धतीची आहे त्याचंच प्रतिबिंब पत्रकारितेमध्ये दिसेल, अधिकाऱ्यांमध्ये दिसेल। तरीही या ठिकाणी सचिन तायडे बोलले की माझ्याकडे पत्रकार येतात, जुजबी मागण्या घेऊन येतात आणि रिलायबल प्रश्न घेऊन येतात। उत्तम प्रशासनाचं लक्षण आहे मागणी होण्यापूर्वीच त्याची पूर्तता करणे आणि जे अधिकारी मागणी होण्यापूर्वीच त्याची पूर्तता करतात ते सचिन तायडे असतात। लोकांचे मन मोहून घेणे, लोकांच्या गरजांमध्ये कामी पडणे, लोकांना मदत करणे आणि त्यांच्या अडचणीमध्ये सुखर भूमिका निभावणे हे माणुसकीचं लक्षण आहे। अधिकाऱ्यांमध्ये, पत्रकारांमध्ये, पुढाऱ्यांमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून पुढारी घडवण्याचं काम पत्रकार निश्चित करतात। पत्रकारांनी शासनाला, प्रशासनाला दिशा देण्याचं काम करावं, व्यवस्थेला प्रश्न विचारावे, व्यवस्था परिवर्तन करावी, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ह्या शक्तीचा प्रत्येकाने या ठिकाणी अनुभव करावा, त्याचं प्रत्यंतर येऊ द्यावं। आपल्या लेखणीतून समाज घडवावा, समाजाचं मन घडवावं, समाजाचं मत घडवावं आणि सरकार आपल्या मताप्रमाणे वागेल अशा पद्धतीची पत्रकारितेची ताकद पुन्हा एकदा आपण दिसू द्यावी। आपल्याला या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। पत्रकार दिन के शुभ अवसर पर सभी पत्रकारों का सत्कार सम्मान। कार्यक्रम के अध्यक्ष माजी नगर दिलीप भाऊ देशमुख, इस कार्यक्रम के आयोजक माजी नगर अध्यक्ष हरीश भाऊ रावल, आदरणीय मंच, सभी बैठे हुए पत्रकार भाइयों, आज प्रमुख हरीश भाऊ रावळ यांनी जो आज सर्व पत्रकारांचा
हा जो सत्काराचा समारंभ ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. आद्य पत्रकार जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. तसेच मलकापूर येथील आद्य पत्रकार केशव नारायण सावजी यांच्यासुद्धा स्मृतीस अभिवादन करतो आणि माझा 2 शब्द बोलतो. मलकापूरमध्ये पत्रकारिता सुरू करताना केशव नारायण सावजी यांचं नाव घेतल्याशिवाय पत्रकारिता पुढे जात नाही. मी फार लहान होतो त्यावेळेस, ज्यावेळेस स्वर्गीय वसंतरावजी नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सभेमध्ये केशव नारायण सावजी यांनी, केना सावजी यांनी ज्यावेळेस जे नारे मारून त्यांना मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होतं, तशी पत्रकारिता त्याच्यानंतर मला खूप वर्षानंतर पाहायलाच मिळालेली नाही आहे. मी काही तुमच्या याचं काही अवमान नाही करून राहिलेला, कारण आक्रमक पत्रकारिता आणि मावळ पत्रकारिता या दोन्ही हे गुण आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. हे गुण असताना तुम्ही सामान्य माणसाचा, जोपर्यंत तुम्ही त्या सामान्य माणसाबद्दल लिहित नाही, बोलत नाही, तोपर्यंत तुमच्या पत्रकारितेला काहीही अर्थ राहणार नाही आहे. म्हणून माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही शेवटच्या माणसाच्या दुःखात सहभागी होऊन आणि त्यांच्या माहित्या लोकांपर्यंत पोहोचावं, शासन दरबारी पोहोचावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच मी आपल्यापासून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दिलीप भाऊ देशमुख आणि हाजी रशीद काजी जमादार यांच्या हस्ते स्वीकारावा. यानंतर वाजिद भाई आप यहाँ पे. ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व पत्रकारांचा सन्मान केला, आम्हाला बोलून आमचाही मान सन्मान केला आणि या पत्रकार दिनाला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले. सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपले.